माधुरी दीक्षितची सगळ्यात मोठी फॅन अमृता खानविलकर जे इतके पॉझिटिव्ह आहेत माधुरी दीक्षित बद्दल, त्यांच्या समोर तुम्ही माधुरी दीक्षितला ट्रिब्यूट दिलं, काय म्हणायचंय अमू तुला? For me, she's always been a goddess. She has always been epitome of beauty आपण म्हणूया, ग्रेस. आणि मला काय आवडलं या परफॉर्मन्स मध्ये माहितीये का, की त्यांनी आतापर्यंतच्या माधुरी दीक्षितच्या मेजर हुक स्टेप्स होत्या ना, त्या सगळ्या कव्हर केल्या. आणि आजही कितीही तुम्ही माधुरी दीक्षितचं गाणं वेगवेगळ्या प्रकारे करा, ती एक हुक स्टेप आली ना की बॉस पब्लिक उफाळून येतं. सो आय थिंक ते मॅजिक आहे माधुरी दीक्षितचं माझ्यासाठी. पण कुठेतरी मिताली, आय जस्ट फाउंड की तू थोडीशी ऑकवर्ड होतीस. माधुरी दीक्षितचं गाणं ते पण पिया घर आया म्हणजे असं व्हायला पाहिजे ग, कम्प्लीट बेभान होऊन डान्स करायचा, माहितीये का. अपूर्वा तू छान केलंस, पण अपूर्वा मला तुला एक सांगायचंय, सतत डोळा मारणं हे बंद कर. कारण असं वाटायला लागले की तेवढंच एक्सप्रेशन येतं का तुला. माझ्यासाठी हा परफॉर्मन्स ओव्हरऑल छान होता. दॅट्स इट. तर आत्ताच आपण ऐकलं माधुरी दीक्षित या विषयावर पीएचडी केलेल्या डॉक्टर अमृता खानविलकर यांचं व्याख्यान. ही जी हुकलेली जनता इथे आहे, मला असं वाटतं की तुम्ही इकडे यावं आणि त्यांच्यासमोर हाय हुक वर एक करावा. अमृता डान्सच्या आधी प्रश्न पडला होता हम आपके है कौन, आणि डान्स नंतर वाटलं दिल तो पागल आहे यार. माझा प्रो युजे ह्याला काय म्हणायचं या परफॉर्मन्स बद्दल? ओपनिंग खूप चांगलं केलं, पण कुठेतरी माधुरी दीक्षित काही ठिकाणी मिस होत होती. मला एवढंच दोघींना सांगायचं आहे की नेक्स्ट टाइम तुम्ही कुठलंही परफॉर्मन्स कराल त्याचा थोडासा अभ्यास करा. त्या ज्या अदा असतात ना, माधुरी दीक्षितचे डोळ्याचे भाव, हे ना काही वेळेला नाचत नाही, फक्त एक्सप्रेशन्सनी बाकी सगळ्या गोष्टी करते. तर त्या सगळ्या गोष्टी आहेत ना, मला असं वाटलं की कुठेतरी मिसिंग होत्या. थँक्यू ब्रो. दादा अपूर्व, मिताली, कसं असतं ना, फिल्म बनवताना ड्रॅमॅटिक बिगिनिंग करेक्ट होते आणि मग ना फिल्मची ढासळायला लागते, त्याला आपण नोज डाईव्ह म्हणतो. तुमचा अख्खा परफॉर्मन्स ना ड्रॅमॅटिक बिगिनिंग आणि नोज डाईव्ह होता. तुमच्या दोघींमध्ये केमिस्ट्री नव्हती. आय एम रिअली डिसअपॉइंटेड विथ दिस परफॉर्मन्स. डोंट वरी, अजून सिग्नल्स कुठले मिळणार आहेत ते बघायचंय आपल्याला. ऑलरेडी काही कंटेस्टंट्स मॅड झोन मध्ये बसलेले आहेत आणि 3 कंटेस्टंट्स सॅड झोन मध्ये बसलेले आहेत. सो आता तुम्हाला कुठले सिग्नल्स मिळतात यावर ठरणार आहे की तुम्ही कुठल्या झोन मध्ये बसणार आहात. ओके, मितालीला कुठले सिग्नल देतात जजेस? मितालीला दादांनी आणि गिवजेनी दिलेले रेड सिग्नल्स आणि अमृताने दिलेला आहे ग्रीन सिग्नल. अपूर्वाला कुठले सिग्नल्स मिळणार आहेत? अपूर्वाला गिवजे आणि अमृताने ग्रीन सिग्नल दिला आणि दादांनी दिला रेड सिग्नल. याचा अर्थ अपूर्वा तू मॅड झोन मध्ये चाललीस आणि मिताली सॉरी, तुला सॅड झोन मध्ये बसावं लागणार. तर आता ज्या सुपरस्टारला आपण इथे ट्रिब्यूट देणार आहोत ना,